आम्ही बघणार आहोत आपला विषय मराठीमध्ये विभाग 2. विभाग 2 आता तुम्ही विभाग 2 मध्ये प्रश्न क्रमांक 2च्या अ याच्या आधी बघितले असाल, शिकलेले असाल. आता आपण विभाग 2 पद्य विभाग जे आहे त्या पद्य विभागमध्ये आपण विभाग 2च्या प्रश्न क्रमांक 2च्या आ म्हणजे अ आणि आ. आता तुम्ही शिकलेले आहात, तुम्हाला टीचरने शिकवलेले असतील. आता प्रश्न क्रमांक दुसरा जे दोन आहेत, या 2च्या आ आपण बघणार आहोत. तर आता या इयत्ता 10वी मध्ये आपण जे मराठी आहे अक्षर भारती, या अक्षर भारतीमध्ये आपले क्वेश्चन पेपर जे पॅटर्न आहे, क्वेश्चन पेपर कसे येतात, किती नंबर किती मार्कचे असतात, कोणते गद्य किती मार्कचे असतात, पद्य किती मार्कचे असतात, हे सगळं मुलांना तुम्हाला आता हे कळणार आहे. आता आपण बघणार आहोत. सुरुवात करूया प्रश्न क्रमांक 2च्या आ. तर आपण प्रश्न क्रमांक 2च्या आधी आपण हे बघू की आपले जे अक्षर भारती जे मराठी बुक आहे, टेक्स्ट बुक, या मराठी अक्षर भारती याच्यात 7 पोयम पद्य आहेत. या 7 पद्य म्हणजे 7 जी कविता आहेत, या कविता आता सुरुवातला बघा, हे 2 आहेत संतवाणी अभंग, हे अंकिलामी दास तुझा. त्यानंतर आहेत संतवाणी आहे योगी सर्व काळ सुखदाता. त्यानंतर आहेत 2 दिवस, हे कविता आहे नारायण सुर्वेच्या. आणि त्यानंतर आहे औक्षण. त्यानंतर आहे रंगमजेचे, रंग उद्याचे. त्यानंतर आहेत आपले स्वप्न करू साकार, आणि त्याच्या नंतर आहे हिरवगार झाडासारखं. तर आता मुलांनो, हे हिरवगार झाडासारखं आणि त्यानंतर आपण उलट घेत आहोत स्वप्न करू साकार, त्यानंतर आहे रंगमजेचे, रंग साहित्याचे, हे बघा औक्षण, मग नंतर हे 2 दिवस, मग हे संतवाणी, आणखी हे अंकिलामी दास तुझा. तर असे हे 7 आहेत. तर आपल्याला ह्या कविता पद्यामध्ये कविता 7 आहेत. या 7 कविताचे आपल्याला 14 मार्कसाठी अभ्यास करायचा आहे मुलांनो. आता प्रश्न क्रमांक 2ला अ मध्ये जे तुम्ही म्हणजे पेसेज येणार, पेसेज मधून तुम्हाला शोधून लिहायचं आहे. असं ते तुम्ही शिकले आहात, कसे उत्तर अचूक लिहायचे आहे ते शिकले आहात. आता आज आपण शिकू प्रश्न क्रमांक 2च्या आ. आता प्रश्न क्रमांक 2च्या आ मध्ये काय असतो मुलांनो, की जसे कवितापैकी कोणत्याही एका कवितेची खालील मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवायची आहे. कवितापैकी 2 कविता देणार आहे, मग तुम्हाला दाखवतो. पण आता 2 कविता देणार आहे. आता पहा, हे अंकिलामी दास तुझा, त्यानंतर आहे योगी सर्व काळ सुखदाता. हे असे 2 आहेत. हे या 2 पैकी दोन्ही तुम्हाला देणार, आणि या दोन्ही 2 पैकी आपल्याला 1च्या कृती सोडवायच्या आहे. आणि त्या जे मुद्दे असतील, जे काही पॉइंट दिले असतील, त्याच्या आपल्याला काय करायचं आहे, उत्तर लिहायचं आहे. तो मुलांनो, आता तुम्हाला कळलं असेल की प्रश्न क्रमांक 2आ मध्ये जसे पुढील 2 कविता पैकी कोणत्याही एका कवितेची खालील गुणांच्या आधारे कृती सोडवा, असे एक म्हणजे क्वेश्चन असतात. तर तुम्हाला मी दाखवणार आहे कसं ते क्वेश्चन असतो. आणि पेपर मध्ये माझ्याकडे सर्व म्हणजे पेपर मी तुमच्याकडे पीपीटी बनवून मी हे तुम्हाला ते तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसणार आहेत. तर असं हे कविता आहे. तर आता हे कविता 7 ची कविता आहे. या 7 कविताला आपण पद्य विभाग म्हणून याचा अभ्यास करूया. तर मुलांनो, आता पहा, हे 7 कविता कोणकोणते आहे हे तुम्ही टेक्स्ट बुक तुमच्याकडे असेल, त्या टेक्स्ट बुक मध्ये बघू शकता. अक्षर भारती बुक तुमच्याकडे असेल, अक्षर भारतीची बुक जी आहे ते बुक मध्ये तुम्ही हे कोणकोणते 7 कविता आहेत, पद्य विभाग आहेत, हे तुम्ही
ते टिक करून घ्या आणि तुमच्याकडे पेन्सिल असेल त्या पेन्सिलना तुमच्या जे टेक्स्ट बुकच्या पुढे म्हणजे समोर फर्स्ट याच्यावर अनुक्रमणिका असतो त्या अनुक्रमणिकामध्ये बघा सर्व पाठाचे नाव असतो त्या पाठाचे नाव मध्ये जी कविता आहे त्या 7 कविता तुम्ही ते टिक करून घ्या. आता पहिला जे होता बेटा तू बुद्धी दे ती प्रार्थना आहे. आता ते तू बुद्धी दे ते प्रार्थना आपण इथे घेतलेलं नाही आहोत. आपण या 7 कविता जे आहेत ते पद्य विभागामध्ये हे 7 कविताचं आपण म्हणजे वाचन करणार आहोत आणि ह्या 7 कविताचं वाचन करून आपल्याला पेपरमध्ये पूर्ण तयार व्हायचं आहे. एक्झाम साठी तयार व्हायचं आहे. तर मुलांनो आता आपण बघणार आहोत हे जे 7 कविताचे कसे काय येतात कसे क्वेश्चन असतात आणि किती मार्कासाठी असतात हे आपण बघणार आहोत. तर आता मुलांनो तुम्हाला माहित असेल यावर्षी तुम्ही हे सगळे कविता पद्य विभाग हे शिकले असाल. आता तुम्हाला हे माहित असेल की ही जी आहे संतवाणी अंकिला मी दास तुझ्या अंकिला मी दास तुझ्या इथे संत ने काय सांगितलेलं आहे या अभंगात हे तुम्ही शिकले असाल. जर नाही शिकले असाल तर आपण पुढे बघूया. आता त्याच्यानंतर आहे हे बघा संतवाणी योगी सर्व काळ सुखदाता याच्यामध्ये पण तुम्हाला माहित असेल की योगी सर्व काळ सुखदाता कसं आहे म्हणजे सर्व काळ सुखदाता याच्यात कशा या अभंगात आम्हाला म्हणजे कसं याने हा या अभंगात काय सांगितलेले आहेत हे आपल्याला इथे या अभंगात माहित पडलं असेल. त्यानंतर 2 दिवस या नारायण सुर्वेची जी कविता आहे ह्या 2 दिवस कशाचे आहे म्हणजे काय याच्यात आहे 2 दिवसात आपण काय शिकलोत काय म्हणजे 2 दिवसात कशाचे म्हणजे इथे सूचित करण्यात आलं आहे हे आपल्याला इथे आम्ही शिकले आहोत. आता इथे बघा ऑप्शन मध्ये इथे दिलेलं आहे एक ऑप्शन म्हणजे काय हे सगळ्यांना कळलं असेल की ऑप्शन म्हणजे बघा ते कविता आहे तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये आहे जी कविता आहे कविताचा ते एक चित्र दिसतोय ताट दिसते आणि ताटात एक दिवा दिसत आहे म्हणजे आपण जे आरती वाढतो त्याला ऑप्शन म्हणतात बेटा. ते ऑप्शन कविता कोणासाठी लिहिलेले आहेत इंदिरा संतने हे तुम्हाला कळलं असेल ते याचा आपण क्वेश्चन बघूया. त्यानंतर रंगमजेचे रंग उद्याचे आता इथे जे आहेत कुलकर्णी अंजली कुलकर्णी जी कवयित्री आहे ती कवयित्रीने रंगमजेचे रंग उद्याचे आता हे आपलं जे काळ आहे म्हणजे येणारे काळ म्हणजे रंगमजेचे कसा आणि उद्याचे रंग म्हणजे याच्या म्हणजे येणारे भविष्यासाठी आपण कसं राहावं काय जपून ठेवावं कशी दृष्टिकोन असावी हे आपल्याला अंजली कुलकर्णी या रंगमजेचे रंग उद्याचे या कवितेत आपल्याला दिले आहे. ते तुम्हाला पण माहिती असेल शिकले आहात तर आपण पुढे जाऊया. त्यानंतर स्वप्न करू साकार हे कविता पण आपण किशोर पाठक जे कवी आहेत ते कवी इथे आपल्याला स्वप्न करू साकार कसे स्वप्न आपल्याला साकार होतील आणि आपल्या स्वप्न कसे रुजतील हे आपण इथे शिकले आहोत. त्यानंतर आहे हिरवगार झाडासारखा माणसाला इथे जे कवी जॉर्ज लोपिस हिरवगार झाडासारखं जीवनामध्ये म्हणजे एकदम झाडासारखं कसं माणसाने राहावं त्याचं जे जीवनमान झाडासारखी असावी असं इथे हिरवगार झाडासारखं याच्यात आपल्याला जॉर्ज लोपिसने पटवून दिलं आहे. ठीक आहे. तर असा या सर्व कविता 7 कविता आहेत. तर आपण 7 कविता या 7 कविताचे बघा प्रश्न क्रमांक 2 मध्ये काय विचारल्या जातात. आता हे प्रश्न क्रमांक 2 मध्ये हे 7 कविता जे तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवलेलं आहे त्या 7 कवितामध्ये
असं तुम्हाला प्रश्न क्रमांक 2 मध्ये क्वेश्चन येणार आणि ते किती किती मार्काचं असेल ते तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे मुलांनो. मी हा आपला जे क्वेश्चन पेपर आहे या क्वेश्चन पेपरच्या मी पीपीटी करून तुम्हाला दाखवत आहे, शो करत आहोत. तुम्ही पाहत आहात की किती मार्काच्या काय कोणते म्हणजे कविताचे तुम्हाला हे दिसत आहे ओळी रंग म्हणजे हा आता प्रश्न क्रमांक 2 पुढील 2 कवितापैकी कोणत्याही एका कवितेचे खालील मुद्द्याच्या आधारे कृती सोडवा. पहा मुलांनो, मी कुठे वाचत आहे की हे जे आहे प्रश्न क्रमांक 2 पहा मी टिक केलेला आहे, हे मी वाचतोय. ही जी अंडरलाईन केलेलं आहे ती मी वाचतोय. प्रश्न क्रमांक 2 पुढील 2 कवितापैकी कोणत्याही एका कवितेची खालील मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. तर आपल्याला 2 कवितापैकी म्हणजे 2 कविता आलेल्या आहेत. या 2 कवितापैकी कोणत्याही एका कवितेची म्हणजे दोन्ही नाही मुलांनो, ह्या 8 मार्कसाठी विचारल्या जातात. हा 8 मार्क जे आहे त्या 8 मार्क आपल्याला कसे घ्यायचं हे आपण आता हे म्हणजे क्वेश्चनच्या मार्फत शिकत आहोत. तर आपण हे 8 मार्क कसे घेऊ शकतो. आता पुढील 2 कवितापैकी कोणत्याही एका कवितेची खालील मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. तर आता हे बघा, रंग माझेचे रंग उद्याचे हा कविताचं नाव आहे. कवितेचे नाव मग नंतर दुसरा काय आहे, स्वप्न करू साकार. तर हे पहा मुलांनो, हे पहिला जे आहे रंग म्हणजेचे रंग उद्याचे आणि 2 आहे काय आहे स्वप्न करू साकार. तर हे जे आहे स्वप्न करू साकार ते हे 2 कविता आहेत. यात असं तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये 2 कविता येणार आहे. या 2 कवितामधून आपल्याला एक कविता पूर्ण करायचा आहे. तर या कवितेचा आपण एक कविता कोणत्याही पूर्ण करू. आता काही मुलं काय करतात मुलांनो, की काही जे मुलं आहेत ते मुलं आपला इथे बघत आहो की काही जे स्टुडंट आहेत ते स्टुडंट एक म्हणजे हे जे आहे पहिले जे आहे पहिला एक मिनिट ही जे आहे पहिला प्रस्तुत कवितेचे कवी असं रंग माझेचे रंगोद्याचे बघा मी टिक केलेला आहे. याच्यातून फर्स्ट घेणार, मग इकडे स्वप्न करू साकारचा फर्स्ट घेणार. हे असं तुम्हाला लिहायचं नाही. ठीक आहे मुलांनो, आपल्याला वरती बघा क्वेश्चन जे प्रश्न क्रमांक 2 मध्ये काय लिहून आहे की पुढील 2 कवितापैकी कोणत्याही एका कवितेची आपल्याला कोणत्याही एक कवितेची काय करायचे आहे, त्या जे मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्देचे आधारे कृती सोडवायचा आहे. तर मुलांनो, आपल्याला आता असं करायचं नाही की आपण इथून एक घेतला आणि इथून एक केला, मग नंतर इथे दुसरं केलं की इकडे तिसरं केलं, असं दोन्ही कविताचे आपल्याला उत्तर लिहायचा नाही. आपल्याला काय करायचं आहे, कोणत्याही एक कवितेचा. तर आपण कोणत्याही एक कवितेचा बघू की आपण जे आहे एक मिनिट आपण आता बघणार आहोत कोणत्याही एक कवितेच्या रंगमजेचे रंग उद्याचे. ठीक आहे, आपण रंगमजेचे रंग उद्याचे याचा आपण पूर्ण करणार आहोत 1 मार्कसाठी. आता मुलांना तुम्हाला या रंगमजेचे रंग उद्याचे जी पाठ आहे एक कविता आहे, ही कविता आधी तुम्हाला कवयित्री जे असेल त्याचं नाव तुम्हाला माहित असायला पाहिजे. ठीक आहे, रंग मजेचे रंग उद्याचे पहा आपण एक करत आहोत. पहिले आपण इथे 2 करायचं नाही आहे, आपल्याला एकच करायचं आहे. लक्षात घ्या, आपल्याला एक कविता करायची आहे आणि हे रंगमजेचे रंग उद्याचे करत आहोत. आपण स्वप्न करू साकार ज्या
जर रंग म्हणजेचे रंग उद्याचे जर करता नाही आलं, त्या कविताचं माहिती विषय माहिती नाही, कवित्री माहिती नाही, संदेश माहिती नाही, हा, तो त्यांनी काय करावं, स्वप्न करू साकार, हे जे आहे स्वप्न करू साकार 2, याला काय करायला पाहिजे, लिहायला पाहिजे. तर आता हे बघा, रंग मजेचे रंग उद्याचे हे जे आहे आपण बघणार होतो, स्वप्न करू साकार हे पण आपण करू शकतो, पण कोणत्याही एक. ठीक आहे, कोणत्याही एक. तर आपण आता ठीक आहे जाणार आहोत रंगमजेचे रंग उद्याचे याच्यावर. तर आता आपण पहिला पाहत आहोत रंगमजेचे रंग उद्याचे. आता प्रस्तुत कवितेचे कवी या रंगमजेचे रंग उद्या. आता तुम्हाला माहित आहे की हे कवित्री इथे रंगमजेचे रंग उद्याचे हे जे कवित्री आहे त्या कवित्रीचे नाव अंजली कुलकर्णी. ठीक आहे, तर आपल्याला लिहायचं आहे बेटा रंगमजेचे रंग उद्याचे एक आणि प्रस्तुत कवितेचे कवी डॅश आणि त्याचं नाव अंजली कुलकर्णी. तुमच्या इथे 1 मार्क झालाय. प्रस्तुत कवितेचा विषय. आता रंगमजेचे रंग उद्याचे याच्यात या कवितामध्ये विषय काय आहे, काय मांडलाय नेमकं, हा, तर आपण त्या विषयाच्या तुम्हाला माहित आहे की त्या रंगमजेचे रंग उद्याचे त्याच्यात काय सांगितलेलं आहे की संगणक युगातील निसर्गाची दौलत जोपासायला हवी हे सांगणे, असं इथे आम्हाला अंजली कुलकर्णीनं सांगितलं आहे. संगणक युगातील निसर्गाची जे दौलत आहे ते जोपासायला हवी. म्हणजे आजकाल पहा मुलांनो, विषय काय आता आपण याचे समजत आहोत. रंगमजेचे रंग उद्याचे प्रस्तुत कवितेचा विषय पाहत आहोत. दुसरा जो 2 आहेत, पहिला आपण बघितलाय कवित्री कोण, अंजली कुलकर्णी, आम्हाला 1 मार्क भेटलाय. आता प्रस्तुत कवितेचे विषय काय आहे, आपण विषय बघत आहोत कि अभी के जो मैं अभी हिंदी में भी बोल रहा हूँ, अभी जो इस कविता का विषय देखने जाएंगे कि आजकल के युग में जो संगणक है बेटा, ये संगणक इतना हावी हो गया है कि सब निसर्ग की जो दौलत है जो भी है निसर्ग से जो मिल रहा है वो सब भूलते जा रहे हैं। हाँ, और भूलते तो नहीं उसको, मतलब उसका यूज बहुत ज्यादा प्रमाण में हो रहा है या उसका ध्यान नहीं रख रहे हैं, ऐसा हो रहा है। तो अभी हमको यहाँ अंजलि कुलकर्णी ने रंगमजेचे रंग उद्याचे इस पाठ में क्या कहा है कि संगणक युग में निसर्ग की दौलत को कैसे, मतलब उसकी देखरेख और कैसे उसको बचा के रखना चाहिए, हाँ, और आने वाले भविष्य आने वाले पीढ़ी के लिए उसको कैसे, मतलब त्याला जोपासावी हवी हे आपल्याला इथे सांगितलेले आहे. तो प्रस्तुत कवितेचा विषय काय असणार की संगणक युगातील निसर्गाची दौलत जोपासायला हवी हे सांगणे. मतलब संगणक युग में निसर्ग की जो दौलत है वो दौलत को कैसे उसका संरक्षण करे, ये इस रंगमजेचे रंग उद्याचे ये कविता में बताया है. तो अपने को विषय लिखना है. ठीक है बेटा. त्यानंतर आहे 3, तर आपण हे बघा, आपण 2 पहिला बघितला, दुसरा बघितला, आता तिसरा बघणार आहोत. आता हे तिसरं आहे प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. तर आता या रंगमजेचे रंग उद्याचे या जे कविता, ही जी कविता आहे ही कवितामध्ये प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. आता हे कवितेमधून आपल्याला संदेश काय मिळतो, आता ह्या संदेश आपण इथे लिहिणार आहोत. हा, की संदेश आपल्याला काय देतो, की या जे आहे संदेश आपल्याला काय देतात तुम्हाला लिहायचे आहे मुलांनो. यंत्रयुगात पर्यावरण सुंदर ठेवल्याने मानवी मन मानवी मन शुद्ध होतात, हा भौतिक संदेश या कवितेतून काय होतो, मिळतो. ठीक आहे. यंत्रयुगात आजकालचा जे युग आहे, आजकाल युग यंत्र, सगळं यंत्र झालेलं आहे. म्हणजे सगळं बघा, मोठे मोठे मशीने सगळं यंत्रद्वारे कामे चालले आहेत, हे सगळं यंत्र युगात चालले आहेत. तर ह्या यंत्र युगात पर्यावरण सुंदर ठेवण्याचे मानवी मन सुद्धा समृद्ध होतात, हा मौलिक संदेश या कवितेतून मिळतो. तर आपण मुलांनो याचा आपण संदेश बघितला की आपण संदेश कसा लिहू शकतो कि यंत्र युग में पर्यावरण को सुंदर रखने के लिए मानवी मन को शुद्ध समृद्ध
मानवी मन शुद्ध और समृद्ध होता है। हाँ, तो ये मौलिक संदेश हम ऐसा लिख सकते हैं कि यंत्र युग में पर्यावरण सुंदर रखने के लिए हम अपने मन को क्या कर सकते हैं, मानवी मन जो है समृद्ध हो सकता है। तर या मिळणारा संदेश जे आहे ते आपण हे संदेश लिहू शकतो। ठीक आहे। आता 4 जे आहे, चौथा बघा, चौथा दिलेला आहे, प्रस्तुत कविता आवडण्याचे व न आवडण्याचे कारण लिहा। आता तुम्हाला बेटा न आवडण्याचे कारण लिहायचंच नाही आहे। ठीक आहे, तुम्हाला आवडण्याचे कारण लिहायचे आहे, आवडली। आता कवितेतून तुम्हाला रंगमजेचे रंग उद्याचे ही कविता आवडली, तर आता हे कविता आवडली तर का आवडली, हे आपल्याला लिहायचं आहे। तो प्रस्तुत कविता आवडण्याचे व न आवडण्याचे कारण लिहा। इथे आपल्याला हे 2 मार्क आहे, ह्या 2 मार्कासाठी आपण लिहिणार आहोत। तर आता 4 जे आहे, आपण चौथा प्रस्तुत कविता आवडण्याचे व न आवडण्याचे कारण लिहा। तर आपण काय लिहिणार आहोत, आवडली। न आवडली नहीं, मतलब आवड़ने आवड़ने मतलब होता है बेटा पसंद। ठीक है, और न आवड़ने होता है मतलब जैसे हमको पसंद नहीं है। ठीक है, तो हमको ये कविता क्यों पसंद है और क्यों पसंद नहीं है, इसका कारण लिखना है। लेकिन बेटा हमको पसंद ही है, पसंद है ऐसा लिखना है, आवड़ली। हाँ, पसंद है, आवड़ली। तो आवड़ली लिखना है, और आवड़ली लिखने के बाद में हमको एक कविता क्यों पसंद है भाई, हाँ, तो उसके बारे में हमको लिखना है। तो रंगमजेचे रंग उद्याचे, आपण हे कविता आवडली, तर आवडली रंगमजेचे हे कशी लिहू आपण, आवडली। तर आवडली कारण यंत्राच्या आणि संगणकाच्या युगामध्ये निसर्ग प्रेमाचा महिमा सांगणारी आहे, असं आपण आवडली या इथे आपण लिहू शकतो। ठीक आहे, आपण हे बघा, हे जे चौथा आहे, हे चौथा आपण वाचत आहोत, याचं उत्तर बघत आहोत। तर आवडली म्हणजे कारण, आता आवडली कारण का आवडली, तर लिहायचे आहे की कारण यंत्राच्या आणि संगणकाच्या युगामध्ये निसर्ग प्रेमाचा महिमा सांगणारी आहे। अब इसको मैं हिंदी से बोल रहा हूँ बेटा, आवडली को, कि कारण यंत्र और संगणक मतलब कंप्यूटर बेटा, संगणक मतलब होता है कंप्यूटर, यंत्र और संगणक युग में निसर्ग मतलब प्रकृति, प्रकृति की जो महिमा जो बता रही है, उसके मतलब इस कविता में बता रही है, इसलिए हमको ये कविता पसंद है। मतलब देखिए, यंत्र और कंप्यूटर जो संगणक है, यंत्र और संगणक, इसके युग में हमको प्रकृति के बारे में, प्रकृति की महिमा हमको यहाँ पे हम पढ़ रहे हैं, महिमा के बारे में जान रहे हैं, इसलिए हमको ये कविता पसंद है। ऐसा हमको मतलब मराठी में लिखना है बेटा, कि प्रस्तुत कविता आवडण्याचे न आवडण्याचे कारण म्हणजे प्रस्तुत कविता आवडली, आवडली तर का आवडली, कारण यंत्राच्या आणि संगणकाच्या युगामध्ये निसर्ग प्रेमाचा महिमा सांगणारी आहे। असं आपल्याला इथे प्रस्तुत कविता आवडण्याचे कारण लिहायचं आहे, न आवडण्याचे कारण लिहायचं नाही। ठीक आहे, आता आपण 5वा बघणार आहोत मुलांनो। आता हे 5वा मी टिक केलेला आहे बघा, प्रस्तुत कवितेतील 2 ओळीचा सरळ अर्थ लिहा। आता इथे आहे सरळ अर्थ, आपल्याला सरळ अर्थ लिहायचा आहे। फुलाफुलांचे दात ताटवे, जिथे पोचते दृष्टी, रंगमजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी। आता इथे पहा, इथे तुम्हाला ह्या इथे तुम्हाला एक कविताची जे आहे रंगमजेचे रंग उद्याचे, या कविताची ओळी लिहून दिलेला आहे। मतलब यहाँ पे कविता के कुछ लाइनें हैं, फुला फुलांचे दात टाटवे, जिथे पोचते दृष्टी, रंगमजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी। आता मुलांनो, हे कविता तुम्ही शिकलेले आहात, आणि तुम्ही फुला फुलांचे दात ताटवे, अंजली कुलकर्णी जी कवित्री आहे, त्या कवित्रीने ह्या ओळीमध्ये आपल्याला काय सांगतायत, ठीक आहे, फुला फुलांचे दात ताटवे, जिथे पोचते दृष्टी, रंगमजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी। तर याचा आपल्याला अर्थ म्हणजे जी अंजली कुलकर्णीने आपल्याला जे सांगितलेलं आहे, आपल्याला जे कविताच्या माध्यमातून जे आमच्या मार्फत
जे पोहोचला आहे, आपण जे शिकले आहोत कवितेतून, या या ओळीतून, तर आपल्याला फक्त या ओळीचाच आपल्याला अर्थ लिहायचा आहे, पूर्ण कवितेच्या नाही. फुलाफुलांचे दात ताटवे जिथे पोचते दृष्टी, रंगमजेचे रंगोद्याचे जपून ठेवू सृष्टी. म्हणजे आपल्याला हे जे दिलेले आहे, हीच ओळीचे आपल्याला फक्त अर्थ लिहायचे आहे. आता ठीक आहे, आपण हे अर्थ बघितलं, तर हे तुमच्या 2 मार्कासाठी. तर मुलांनो, हे झालं एक एक पहा वरती मी जे टिक केलेलं आहे त्याच्या पुढे बघा, त्याच्या समोर जे टिक केलेले आहे ते क्वेश्चनच्या समोर बघा. प्रस्तुत कवितेचे कवी 1 मार्क, प्रस्तुत कवितेचा विषय 1 मार्क, प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश 2 मार्क, प्रस्तुत कविता आवडण्याचे व न आवडण्याचे कारण लिहा 2 मार्क, प्रस्तुत कवितेतील 2 ओळीचा सरळ अर्थ लिहा 2 मार्क. तर असे टोटल पहा वरती, वरती किती आहे? 8 मार्क्स. हे 8 मार्क्स जे आहेत, हे आपल्याला 8 मार्कचा आपल्याला असा कवितामधून प्रश्न क्रमांक 2 मध्ये आपल्याला असं लिहायचा आहे. ठीक आहे, आपल्याला असा क्वेश्चनचा आन्सर लिहायचा आहे. तो याचे जे उत्तर आहे ते उत्तर आपण असं जे तुम्हाला सांगितलेलं आहे त्याचा प्रकारे तुम्ही लिहू शकता. प्रस्तुत कवितेचे कवी अंजली कुलकर्णी, मग त्याच्या ते कवितेचा विषय लिहायचा आहे मुलांनो, प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश लिहायचा आहे मुलांनो, प्रस्तुत कविता आवडण्याचे कारण लिहायचे आहे मुलांनो, प्रस्तुत कवितेतील 2 ओळीचा अर्थ लिहायचा आहे. ठीक आहे, हे जे अर्थ जे ओळी आहे, हे 2 ओळीचा आपल्याला अर्थ ठेवायचा आहे. तर मुलांनो, हे रंगमजेचे रंग उद्याचे हे कविता आपण बघितलं. आता हे स्वप्न करू साकार, स्वप्न करू साकार पण सेम, म्हणजे प्रस्तुत कवितेचे कवी कोण? आता स्वप्न करू साकार, या स्वप्न करू साकार मध्ये कोण आहेत? कवी आहेत. कोण कवी आहेत? तर किशोर पाठक आहेत. तर असं आपल्याला सर्व जे हे 7 पद्य आहे, 7 जे कविता आहेत, जे मी तुम्हाला आधी दाखवलेलं आहे मुलांनो, या 7 कवितेचे सर्व जे कवी या कवयित्री आहेत त्यांचे नाव तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. आणि तुम्ही हे म्हणजे तुम्ही हे पाठ करून घ्या, लक्षात ठेवा. जोपर्यंत जर आपण प्रस्तुत कवितेचे कवी नाही लिहिला तर तुमच्या 1 मार्क मायनस, म्हणजे तुमच्या इथे 1 मार्क जाणार आहे. प्रस्तुत कवितेचा आपण विषय नाही लिहिला, विषय ते तुमचे 1 मार्क जाणार. आणि विषय म्हणजे मुलांनो, आपल्याला कवितामध्ये काय म्हणजे काय सांगितलेलं आहे नेमकं? कविता कशाच्या बाबतीत आपण शिकले आहोत, त्या विषय आपल्याला इथे ठेवायचा आहे. हां, आणि त्या कवितामध्ये संदेश काय देतोय? आता स्वप्न करू साकार, स्वप्न करू साकार हे तुम्ही शिकले आहात. याचं जे आहे विषय देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न. देशाचं स्वप्न करू साकार म्हणजे देशाचे जे उज्ज्वल भविष्य आहे त्याच्यासाठी स्वप्न, असे इथे आपल्याला इथे विषय ठेवू शकता. संदेश काय देतोय? संदेश काय देतो ते तुम्हाला माहीतच असेल, की किशोर पाठकजी जे आहेत स्वप्न करू साकार याच्यामध्ये आपल्याला संदेश काय देतात, की भारतीयांचा व मातीवरती हक आहे. हे जे भारतवासी आहेत, आपण जे भारतीय आहोत, या भारताचं या भारतावर जी माती आहे, या मातीवरती आपले हक आहे. आणि नव्या पिढीचे व नव्या युगाचे स्वप्न साकार करणे हा कर्तव्याची जाणीव इथे आपल्याला करून दिली आहे. म्हणजे येणारे जे नव्या पिढी आहे, नव्या जे युग आहे याच्यासाठी आपल्याला जाणीव करून दिला है, मतलब हमको जानकारी दिया है आने वाले भविष्य के लिए, आने वाले जनरेशन के लिए, आने वाले ये लाइफ के लिए, ये जीवन के लिए, इसके बारे में हमको यहाँ पर किशोर पाठक ने ये जो कविता है स्वप्न करू साकार, इसके यहाँ पे हमको संदेश दिया है। और हम भारत के निवासी हैं, तो हमारे इस मिट्टी पर पूरा अधिकार है, ऐसा हमको यहाँ पर इस स्वप्न करू साकार जो विषय है, ये विषय में रखा है. तो मुलांनो, हे असं तुम्हाला जे 2 कविता असेल, या 2 कवितापैकी आपल्याला 1 कवितेचा मुद्दा पूर्ण करायचा आहे. पूर्ण म्हणजे 1, 2, 3, 4, 5 हे 5 मुद्दे जे असतात, हे 5 मुद्दे पूर्ण करायचे आहे. असं नाही, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे मुलांनो, की जसे वरतीचे 2 मग खालचे 2 मुद्दा करायचा आहे, असं ते चूक आहे. ठीक आहे. ते आपल्याला असं करायचं नाही. ठीक आहे. ते पूर्ण रॉंग होणार. आपल्याला कोणत्याही 1 कवितेचा मुद्दा करायचा आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा.
ठीक आहे. आता आपण बघणार आहोत नेक्स्ट. आता हॅलो. हा सर बोला. एक मिनिट सर, काय प्रॉब्लेम झालाय. ठीक आहे ठीक आहे. हा. तर आता जे आहे आपण हे बघितले आहात. आता याच्यानंतर पुढे बघूया. ठीक आहे. आता बघा, हे प्रश्न क्रमांक 2 तुमच्या स्क्रीनवर दिसतो, सेम तसाच बेटा. आता इथे ऑप्शन कविता घेतलं आहे आणि रंगमजेचे रंगुद्याचे. आता हे ऑप्शन, ते हे सगळं जे आहे ऑप्शन कवितामध्ये पण तेच. प्रस्तुत कवितेचा कवी कवयित्री, प्रस्तुत कवितेचे विषय, प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश, प्रस्तुत कविता आवडण्याचे व नावडण्याचे कारण लिहा, कवितेतील पुढील 4 शब्दांचे अर्थ लिहा, द्रव्य, बंबारा, भोगावे, दिनदुबळे. हे असे आपल्याला हे 4 अर्थाचं जे आहे हे काय 4 जे शब्द आहे त्या शब्दाचे अर्थ लिहायचे आहे. ठीक आहे. तर हे बघा, आपण याचा हे आपण आधी बघितलेले आहात आणि हे तुम्हाला एक कविता तुमच्या स्क्रीनवर शेअर केलं होतं. हे आपलं पाठ्यपुस्तक मध्ये जे अक्षर भारती आहे, ही आपली अक्षर भारतीमध्ये हे जी कविता आहे 7 कविता, ही 7 कविता जी आहे या आपल्याला काय करायच्या आहे, म्हणजे अभ्यास करायची आहे या कवितांची. आणि ह्या कवितांची जसे प्रश्न क्रमांक 2 मध्ये मी आता सांगितलेलं आहे तसं ह्या कोणतेही कविता असू द्या मुलांनो, या 7 कवितेच्या आपल्याला तयारी करायची आहे आणि तयारी करून आपल्याला एक्झाम मध्ये बसायचं आहे. तो आता हे बघा, तुम्हाला कळलंच असेल कसे क्वेश्चन असतात. आता हे बघा, हे सेकंड क्वेश्चन तुम्हाला हे दिसत आहे पेपर मध्ये बघा स्क्रीनवर, की प्रश्न क्रमांक 2 ऑप्शन. ऑप्शनची जी आहे या ऑप्शन मध्ये प्रस्तुत कवितेचे कवी कोण, या कवयित्री कोण, तो कोण आहे ऑप्शन मध्ये तुम्हाला माहित असायला पाहिजे 1 मार्कासाठी, इंदिरा संत. प्रस्तुत कवितेचे विषय काय आहे आपल्याला, प्रस्तुत कवितेचे विषय की सीमेवरील जवानाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी कविता. ठीक आहे. कृतज्ञता व्यक्त करणारी ही कविता आहे जी ऑप्शन. म्हणून आपण या कवितेचा विषय ठेवला की जो जवान के प्रति, जो सीमा पे जो जवान है, जो देश के लिए जो लड़ाई कर रहे हैं, उनके जो विषय में उनके प्रति कृतज्ञता व्यक्त करने वाली कविता है. इसलिए ये जो विषय है, ये विषय हम ऑप्शन का यहाँ पे इस प्रकार से रख सकते हैं. आता मुलांनो बघा, तुम्हाला अजून हे जे आहेत प्रस्तुत कवितेचे कवी, प्रस्तुत कवितेचे विषय हे आपण ठेवलात. आता तिसरा बघा, प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. ऑप्शन मध्ये आपल्याला संदेश काय मिळतो, की प्रस्तुत कवितेतून मिळणारा जे संदेश आहे, जवानांच्या शौर्य गाथेपुढे नतमस्तक होण्याची शिकवण देणारा संदेश या कवितेतून मिळतो. आता याचा संदेश आपल्याला काय मिळतो, की जवानांच्या शौर्य गाथेपुढे नतमस्तक होण्याची शिकवण देनारा संदेश. मतलब म्हणजे हमको यहाँ पर जवान के जो शौर्य गाथा होता है बेटा, वो शौर्य गाथा के सामने हम नतमस्तक होने का हमको ऐसा सीखवन मिलता है, ऐसा हम सीखते हैं कि हम उसके सामने, हम उनको जवान को सैल्यूट करते हैं, उनके सामने हम नतमस्तक होते हैं. तो ऐसा हमको यहाँ पे संदेश मिला है. प्रस्तुत अभी चौथा देखिए, प्रस्तुत कविता आवडण्याचे न आवडण्याचे कारण लिहा. मैं तुमको पहले ही बताया था कि प्रस्तुत कविता आवडली ऐसा लिखना है. तो अभी ऑप्शन कविता क्यों पसंद है बेटा, ऑप्शन कविता पसंद क्या है, तो आवडली. कारण का आवडली, तर कारण देशासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या सैनिकाप्रती
कृतज्ञता व्यक्त करणारी ही कविता आहे, म्हणून आपल्याला ही कविता आवडली. ठीक है, तर आपल्याला का आवडली? अभी मैं तुमको बताया की कारण देशभक्त देशासाठी जीवांची बाजी लावणाऱ्या सैनिकाप्रती, मतलब देश के लिए, देश के हित के लिए अपने प्राणों की आहुति देने वाले ऐसे सैनिक हैं, उन सैनिकों के प्रति कृतज्ञता व्यक्त होना, मतलब ये इस कविता में बताया है, इसलिए हमको ये कविता पसंद है। अब इसको मराठी में लिखना है तुमको, तो मराठी में कैसा लिखना है की कारण देशासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या सैनिकाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी ही कविता आहे, असं आपल्याला कारण म्हणजे आवडण्याचे कारण लिहायचा आहे. आता पाचवा बघा, कवितेतील पुढे चार शब्दांचे अर्थ लिहा. अब यहाँ पे चार, वहां पे क्या दिया था, शब्दांचे जे ओळी दिली होती, जे पंक्ती दिली होती त्याचा अर्थ लिहायचं. आता इथे दिलेला आहे चार शब्द आहेत. या चार शब्दाचे, आता या कवितामध्ये जे चार शब्द आलेले आहेत बेटा, या चार शब्दाचे अर्थ काय आहे ते आपण लिहिणार आहोत. द्रव्य, आता या कवितामध्ये द्रव्य कशाला म्हटलं आहे? पैसा, संपत्ती, त्याला द्रव्य म्हटलं आहे. तर आपल्याला द्रव्याच्या पुढे काय लिहायचं आहे? संपत्ती, पैसा, बंबारा. आता हे बंबारा जो आहे, तिथे पहा जे सैनिक लढाई करतात, युद्ध होतो, तिथे किती स्फोटक पदार्थ असतात, त्या स्फोट तिथे होत असतात, धूर उडत असतात, तिथे जे बंबारा जे आहेत, म्हणजे बम, ठीक आहे, तर त्या बंबारा, जे स्फोटक पदार्थ आहेत ते बंबारा, तर हे आपल्याला याचा अर्थ लिहायचा आहे. आता घोंगावे, हे शब्दांचे अर्थ आपल्याला लिहायचे आहे. घोंगावे, इकडून तिकडून जे आवाज येतात तिथे, सगळं म्हणजे जे यंत्र असतात तिथे, जे युद्ध करण्याचे यंत्र असतात, तोफ असतात, बंदूक असतात, म्हणजे सैनिक लोकांचा जे आवाजाचे जे आवाज असतात, हे सगळे म्हणजे हे सगळ्यांचे आवाज, तिथे जे आवाज येतो त्या घोंगावे, असे इथे शब्द अर्थ आहे. तर आपण असे एकदम म्हणजे त्याला आपण म्हणतो की घोंगावे हा, तर असा आपल्याला म्हणजे एकदम रुद्र आवाज, म्हणजे एकदम किंकाळ्याची आवाज, त्याला घोंगावे असं शब्द आहे. दिनदुबळे, आता दिनदुबळे कोणाला, इथे कोणासाठी शब्द आहे की दिनदुबळे हे देशवासी आहे, देशवासी स्वतःला दिनदुबळे म्हणतात, सैनिकांच्या पुढे, की आम्ही दिनदुबळे आहोत, तुम्हाला आपण काही देऊ शकत नाही. ठीक आहे, असं इथे दिनदुबळे म्हणजे एकदम गरीब, दिनदुबळे. ठीक आहे, तर असं आपण जे सैनिक आहे, या सैनिकांच्या पुढे काय आहोत? दिनदुबळे आहोत, म्हणजे गरीब आहोत, असं इथे याचा अर्थ. आता अर्थ फक्त द्रव्य, पैसा, बंबारा, स्फोटक पदार्थ, बम, घोंगावे, तर तिथे म्हणजे लिहायचं आहे त्याचा एक शब्द मध्ये त्याचा अर्थ, दिनदुबळे, गरीब, असं एक शब्द मध्ये आपल्याला अर्थ लिहायचा आहे. आता रंगमंचाचे रंगोद्याचे तसंच सेम बेटा, ते हे असे एक असं हे सगळं मार्क आहेत, दोन दोन दोन, हे सहा सहा, आणि ते वरतीच्या एक किती झाले? 8, हे 8 गुण आपल्याला इथे मिळणार आहे. तर असा एक दोन कविता असतात. या दोन कवितापैकी आपल्याला एक कविताचे प्रश्न, जे मुद्दे आहेत त्या मुद्द्याच्या आधारे आपल्याला कृती सोडवायचा आहे. ठीक आहे मुलांनो, तर आता आपण हे बघूया पुढे अजून आता बघा, हे पण सेम, योगी सर्व काळ सुखदाता, जे पहिला तुम्हाला अभंग, जे नामदेव आहेत, संत जे आहेत, त्यांनी जे लिहिलेले, प्रस्तुत कवितेचे कवी, कवितेचे विषय, कवितेतून मिळणारा संदेश, प्रस्तुत कविता आवडण्याचे न आवडण्याचे कारण, कवितेतील पुढील 4 शब्दांचे अर्थ लिहा, पांखोबा, मुख, उदक, जड, त्याच्यानंतर किंवा, हे दोन, प्रस्तुत कवितेचे कवी, कवितेचे विषय, कवितेतून मिळणारा संदेश, आवडण्याचे कारण, कवितेतील पुढील 4 शब्दांचे अर्थ, नौबत, हस्त, धन आणि विभव. तर हे सेम आहेत मुलांनो. आता पहा, हे बघा तुमच्या समोर तुमच्या स्क्रीनवर दिसतो 2020. या 2020 मध्ये जे आलेला
क्वेश्चन्स. आता हे पहा, काय आहे प्रश्न क्रमांक 2च्या आ मध्ये खालील 2 कवितापैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. आता तुम्हाला पहा असं दिलेलं आहे, तो एक्झाम मागच्या जे एक्झाम झाली होती SSC बोर्डाची, त्या पेपरमध्ये असा जे आहे क्वेश्चन क्रमांक 2च्या आ मध्ये अशा प्रकारे क्वेश्चन आलेला आहे कृती सोडवायसाठी आणि ते मुद्दे दिलेले आहेत. पहा, आपण जे आता तुम्हाला जे मी सांगितलेलं आहे स्क्रीनवर, तसेच मुद्दे इथे आहेत. प्रश्न मुद्दे पहा. फक्त त्याचं जे पाहण्याची जे स्वरूप आहे त्याची ते क्वेश्चनची ते फक्त चेंज केलेलं आहे. म्हणजे इथे तुम्हाला एक बॉक्स दिसत आहे, त्या बॉक्स मध्ये असं आहे ते लाईन्स आहेत काही, ते लाईन्स मध्ये असं वेगवेगळे दिसत आहेत. थोडंसं म्हणजे त्याला बदललेलं आहे. तर आपण इथे काही गोंधळायचं काम नाही. आपण याला काही म्हणजे याला बघून असं नाही की अरे आपण तो तसं वाचलं होतं या तसं अभ्यास केलं होतं ना, हे कसं काय आला, हे कसं आहे, हे सेम आहे बेटा. फक्त इथे जे तुम्हाला आहे ते थोडंसं वेगळं हे करून दिलं आहे. पहा, आपण प्रश्न क्रमांक 1, प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री अंकिला मी दास तुझा. आता इथे पण सेम. हे पहा, अंकिला मी दास तुझा पहिला आणि किंवा स्वप्न करू साकार 2, 1 आणि 2. ठीक आहे, तर हे 1 आणि 2 असं इथे दिलेलं आहे. आता सेम जे आहेत हे सेम जे मुद्दे तुम्हाला मी आता जे सांगितलेले आहेत हे मुद्दे सेम आहेत मुलांना. हे बघा हे. ठीक आहे, तर हे जे आहे मुद्दे, आता फक्त आपल्याला इथे अंकिला मी दास तुझा आणि किंवा स्वप्न करू साकार हे 2 जे कविता आहे, या कवितेमधून आपल्याला इथे मुद्देच्या आधारे विचारलेला आहे, म्हणजे विचारलेलं होतं. आता बघा आपण काय आहे आपण कुठे आहोत? प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री, प्रस्तुत कवितेची कवी कवयित्री. आता या अंकिला मी दास तुझा तुम्हाला कोणत्याही एक, मी याच्या आधीच सांगितलेलं आहे की 2 कविता आहेत, त्या 2 कवितापैकी कोणत्याही एका कवितेची काय करायच्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवायच्या आहे, कोणत्याही एक. मी एक पहा 1 आणि 2 असं लिहून दिलेलं आहे स्क्रीनवर. 1 आणि 2. तर आपल्याला आपण काय करत आहोत, अंकिला मी दास तुझा याचं प्रस्तुत कवितेचे कवी या कवयित्री, तो कवी कोण आहेत? अंकिला मी दास तुझा संत नामदेव. आता इथे आपल्याला पुढे काय लिहायचं आहे? संत नामदेव. पेपर मध्ये लिहायचं आहे मुलांना आपल्याला की संत नामदेव हे एक एक काय लिहायचं आहे? प्रस्तुत कवितेचे कवी डॅश संत नामदेव असं लिहायचं आहे. आपण कोणता पाहत आहोत? पहिला. दुसरा आहे प्रस्तुत कवितेचे विषय. प्रस्तुत कवितेचे विषय काय लिहिणार आहोत आपण की देवरूपी मातेने बाळाचा सांभाळ मायेने करावा अशी विनंती. असं आपल्याला इथे काय लिहायचं आहे? विषय की देवरूपी मायेने बाळाचा सांभाळ मायेने करावा अशी विनवणी इथे कोण? संत नामदेवने केलेले आहे. संत नामदेवनं काय विनवणी केलेलं आहे देवाला की देवरूपी मातेने बाळाचा सांभाळ मायेने करावा. मतलब मायेने करावा. जो देवरूपी जे माता आहे, जी लहान बाळ असते, जो बच्चा होता है बेटा छोटा सा, वो बच्चे की जो माँ होती है, वो माँ जो है अपने छोटे से बच्चे की देखभाल ममता से करना चाहिए, ममता से करना चाहिए। ऐसा विनंती संत नामदेव ने देव से किया है। कि संत नामदेव ने ऐसा अपने अभंग में कहा है कि जो माँ होती है, बच्चे की जो माँ होती है, कोई भी हो प्राणी में, बेटा मैं मनुष्य की नहीं बात कर रहा हूँ, देखो इतर प्राणी और भी हैं। इतर प्राणियों में भी जो माँ होती है, वो माँ अपने बच्चे के प्रति उसके मन में कितना ममता है, उसको उस ममता से अपने बच्चे की मतलब सांभाळणे म्हणजे देखभाल करणे, हे इथे विनवणी करणारे आपल्याला संत नामदेवनी इथे सांगितलेला आहे. अभी देखो तुमको पहले पाठ में जो पढ़ चुके हो बच्चों, अभी तुमने वहां पे पढ़े हो कि जो चातक है
म्हणजे देखो धेनू 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 म्हणजे गाय, ते आपला म्हणजे पिल्लासाठी तो कसं हमरत येतो गोठ्यात. हा, एकदम म्हणजे किती ममता असते, है ना, ममता असते. ती गायला आपली जे पिल्लू आहे, जी बछडा आहे, त्याच्यासाठी किती ममता असते, है ना. तर अशी ती ममता इथे हे आपल्याला संत नामदेवनी बाळाच्या सांभाळ करणाऱ्या जे माया आहे, त्या मायाच्या ममताची इथे काय दिलेलं आहे, विनवणी करणारी विनवणी केलेली आहे. ते आपल्याला इथे विषय मांडायचा आहे अंकिलामी दास तुझ्यामध्ये. ठीक आहे. 2. तिसरा बघा, प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ लिहा. अग्नी माझे बडे पाडू, माता धावे कनवाडू. अग्नी माझे बडे पाडू, माता धावे कनवाडू. आता इथे आपल्याला अग्नी जे आहे याचा अर्थ, सरळ जे अर्थ आहे हे आपण पहा मागच्या याच्यामध्ये दिलेला आहे 2020 SSC बोर्डामध्ये, की अग्नी माझे बडे पाडू, माता धावे कनवाडू. माता कनवाडू होऊन धावते जेव्हा बाळ जे असते, ते बाळ एकदम म्हणजे कोणत्याही याच्यामध्ये असो, दुखात असो या बाळ रडत असो, या बाळ अग्नीमध्ये आता पहा ती आपण जंगलमध्ये ते जंगलात जसे आग लागते, त्या आगीत म्हणजे त्याचे जे हे असते, अभी तुमको हिंदी में बता रहा हूँ कि वो जो हिरन है, वो हिरन के बच्चे कैसे फंस जाती है अग्नि में, तो अपने बच्चों के लिए वो कैसे मतलब एकदम कनवाड़ू दयालु होकर वो कैसे उसको बचाने की रक्षा करने के लिए दौड़ती है। ये ऐसा इसके अर्थ हमको लिखना है। तो बच्चों ये प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ आपल्याला लिहायचा। प्रस्तुत कविता आवड़ण्याचे न आवड़ण्याचे कारण, अब यहाँ पर देखो छोड़ दिया है, अब इसने तो यहाँ पे उसका अर्थ, सरल अर्थ लिखने के कहा। अब ये अर्थ लिखना है हमको, ये जो दिया है पॉइंट, जो मुद्दा दिया है वो मुद्दा का अर्थ लिखना है। ठीक है। और चौथे में क्या लिखना है, चौथे में कुछ नहीं है। अब ये कविता क्यों हमको पसंद है, ये अभंग क्यों पसंद है, उसके बारे में लिखना है। आवडली का आवडली, आवडली तर का आवडली, की आवडण्याचे कारण पक्षीने आणि तिच्या पिल्लू बद्दल सुंदर वर्णन केल्यामुळे। पक्षीने जे आहेत, पक्षीने आणि तिच्या पिल्लू बद्दल सुंदर वर्णन केल्यामुळे, मतलब पक्षीने असो त्याचे जे काय आहेत, पक्षीनेचे जे पिल्लू आहेत त्याचं सुंदर वर्णन केलेलं आहे, म्हणून आपल्याला ही कविता आवडली आहे। ठीक आहे। त्यानंतर प्रस्तुत कवितेचा प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा। काय आहे काज, नंतर आहे सवे, ठीक आहे। त्यानंतर पाऊस, धेनू, हे सगळं जे आहेत हे आपल्याला इथे याचा अर्थ लिहायचा आहे। काज, काजा, याचा इथे ते काज म्हणजे काम, ठीक आहे। तर ठीक आहे, असं आपल्याला लिहायचं आहे। तर जसे कनवाळू दिलेला असेल तो कनवाळूचा दयाळू, ठीक आहे। आता पाऊस, पाऊस सॉरी पाडस, पाडस जे पाडस आहे, पाडस त्या याच्या पिल्लूला पाडस म्हणतात, जे हरिणीचे जे आहेत। आता त्यानंतर धेनू, गाय, असं आपल्याला याचे जे अर्थ आहे ते अर्थ आपल्याला लिहायचे आहे। जे शब्द आहेत त्या शब्दांचे अर्थ लिहायचा आहे। तर आपण इथे मुलांनो असं, आता तुम्हाला अंकीला मी दास तुझ्या नाही लिहायचा, तर स्वप्न करू साकार लिहू शकता। ठीक आहे। दुसरा जे प्रस्तुत कवितेचे जे कवी आहे, दुसरा स्वप्न करू साकार, याचे कवी कोण ते लिहू शकता तुम्ही। प्रस्तुत कवितेचा विषय लिहू शकता। ठीक आहे। प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ, हजार आम्ही एकी बळकट, सर्वांचे हो एकच मनगट। हजार आम्ही एकी बळकट, सर्वांचे हो एकच मनगट। आमचं जे बळकट आहे, भाऊ आहे, ते आमचा हजार आहे, सर्वांचे एकच मनगट आहे। असं इथे याचा जे ओळी आहे त्या ओळीमध्ये सरळ याचा अर्थ काय असणार, या आपल्याला हे याचा अर्थ लिहायचा आहे। ठीक आहे। तर आता हे बघा, प्रस्तुत कविता आवडण्याचे न आवडण्याचे कारण, आपल्याला आवडली कविता स्वप्न करू साकार, का आवडली, काय सांगितलं आहे तिथे, काय कशाबद्दल आपल्याला माहिती देत आहेत स्वप्न करू साकार मध्ये कवीनं, हे आपल्याला ते माहिती असेल तर तुम्ही लिहू शकता। त्या प्रस्तुत शब्दाचा अर्थ लिहू शकता।
2 मध्ये. ठीक आहे. प्रस्तुत याच्यामध्ये हे बघा इथे दिलेलं आहे. हा विभव. दुसरा याच्यामध्ये बघा स्वप्न करू साकार, विभव, मंगल, श्रम, हस्त, असं म्हणजे हे जे आहे हे याचे अर्थ आपल्याला असं कुठलाही शब्द असो बेटा, तुम्हाला कुठलाही म्हणजे ओळी जे कवितामध्ये जे शब्द आलेले आहेत त्याच शब्द तुम्हाला विचारणार आहे. ठीक आहे. असं दुसरा शब्द असं नाही. जे तुम्ही कविता वाचल्या आहात, या वाचले असाल, या वाचणार आहात, तर हे जे आहे या कवितेमध्ये जे शब्द आहेत या शब्दाचे अर्थ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ते पाठ करायचं आहे आणि कवितेचे कोण कवी कवयित्रीचे नाव पाठ करायचं आहे. तर असं मुलांनो आपल्याला इथे पूर्ण जे प्रश्न क्रमांक 2 प्रश्न क्रमांक 2 असा याच्यात आपल्याला पण काय आहे अचूक उत्तर लिहायचा आहे. तो मुलांनो तर आपण हे बघा हे जो प्रश्नपत्रिका आहेत याच्या आधी आपण हे बघितलेले आहोत प्रश्न कसे असतात आणि प्रश्न किती मार्काचा असतात हे सगळं आपण कविता जी 7 कविता आहे त्या 7 कवितामध्ये आपण शिकलेले आहोत. आणि हे कवितेचे जे आहेत हे बघा तुम्हाला 2020 जे पेपर एक्झाम मध्ये आलेलं होतं त्या एक्झाम मध्ये 2020 मध्ये कोणते क्वेश्चन्स आलेले आहे हे मी तुम्हाला इथे स्क्रीन मध्ये तुम्हाला ते दाखवत आहो आणि ह्याचं उत्तर कसं काय ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे. कसं आपल्याला बनवायचं आहे, याचं उत्तर अचूक कसं लिहायचं आहे हे तुम्हाला मी आताच सांगितलेलं आहो. आता हे बघा तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे मुलांनो, स्क्रीनवर दिसत आहे की हे सर्व 7 पाठ आहेत. या 7 पाठाचा अंकिला मी दास तुझा, योगी सर्वकाळ सुखदाता, 2 दिवस. आता तुम्हाला इथे काही म्हणजे एकदम बारीकी अक्षर आहे दिसत नसेल, मी पहा स्क्रीनवर झूम केला आहे. 2 दिवस, ऑप्शन, त्यानंतर रंग माझेचे रंग उद्याचे, हिरवगार झाडासारखं आणि स्वप्न करू साकार. पहा प्रस्तुत कवितेचे कवी कोण हे सगळं त्या कविताचे जे आहेत ते कवीचे नाव पुढे आहेत आणि त्यानंतर कवितेचे विषय काय, कवितेचा अर्थ, जे शब्द आहे त्याचा अर्थ, कवितेतून मिळणारा संदेश आणि कवितेतून आवडण्या न आवडण्याचे कारण, प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ, असे हे जे कॉलम आहेत हे कॉलम जे आहेत 5-6 कॉलम आहेत. या 6 कॉलम मध्ये हे पूर्ण जे 7 तर असा या क्वेश्चन असतात. या क्वेश्चन मध्ये आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे. उत्तरे आता तुम्हाला कळलं असेल की आपण सर्व जे हे कविता आहे हे कविता आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला जसे मी सांगितलं आहे मुलांनो तसं तयार व्हा आणि क्वेश्चन कसे असेल या क्वेश्चनचे आन्सर लिहा. ठीक आहे. हॅलो सर, हॅलो 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 हाँ सर. सर आवाज येतोय काय? हाँ आ रही है सर आवाज. आवाज आ रही है ना? हाँ. ओके सर, वेळ झाली का काय? वेळ तर झाली आहे सर. झालं ना तुमचं आता? हो झालंय सर. ठीक आहे.
मुलांना तो काय क्वेश्चन करायचं आहे ते विचारून घ्या सर थोडं. हाँ बच्चों, अगर किसी को कोई प्रश्न पूछना है तो पूछ सकते हो, नहीं तो सर जो है सेशन लीव करेंगे और आपका दूसरा लेक्चर जो है स्टार्ट होगा। अगर कोई पूछना चाहता है तो पूछ सकता है। किसी को कुछ पूछना है बच्चों? ओके, तो आप कोमल गुप्ता माइक ऑन करके पूछिए। हेलो सर। हाँ बोलो। सर ये वाला पैराग्राफ बताना ना, थर्ड वाला। हेलो हेलो हाँ हाँ बोलो बोलो। सर थर्ड वाला पैराग्राफ बताना ना एक बार। हेलो सर थर्ड हेलो पैराग्राफ बोले, थर्ड पैराग्राफ। थर्ड पैराग्राफ। हाँ तीसरा पैराग्राफ। एक मिनट सर। ये फर्स्ट, ओके सर। हाँ, कौन? कोमल गुप्ता ना? हाँ कोमल गुप्ता। हाँ सर। हाँ, कौन से बोल रहे बेटा? ये फर्स्ट हुआ, एंड ये सेकेंड एंड थर्ड। ये ओके। ये वाला सर, ये वाला। हाँ, जो अभी स्क्रीन पे जो दिख रहा है ना? हाँ सर। मेरी आवाज आ रही है बेटा? हाँ हाँ सर सर। आवाज आ रही है। हाँ, यही वाला क्वेश्चन है ना, थर्ड हाँ वाला? सर यही है। हाँ हाँ हाँ, प्रश्न क्रमांक 2A। अभी मैंने हाँ जो मैंने बताया बेटा, योगी इसके जो पहले बताया था, जैसे कविता है, दो कविता है, और दो कविता में से हमको एक कविता का मुद्दा जो आया है, वो मुद्दे के आधार पर हमको कृति बनाना है। कृति यानी उसको हल करना है बेटा। तो अभी ये देखिए, पहला कविता, और उसी का मतलब किंवा में, मतलब अथवा में, ये दूसरा है, स्वप्न करूँ साकार। ठीक है। तो अभी ये देखिए, पहला जो पूछ रहे हो आप, ये प्रश्न क्रमांक 2 का आ में, योगी सर्वकार सुखदाता। या अब ये योगी सर्वकार सुखदाता, ये दूसरा जो है, ये दूसरा जो कविता है, हाँ, इसके कविता, ये जो है कवितेचे कवि कौन? तो कौन है? संत एकनाथ महाराज। ठीक है, मेरी आवाज आ रही है कोमल तक? ठीक है। संत एकनाथ महाराज ये कविता के कवि है। तो ये हमको लिखना है बेटा, कविता का विषय। अब हमको संत एकनाथ महाराज ने योगी सर्वकार सुखदाता, इस जो अभंग है, ये अभंग में क्या बताया है? ठीक है, इसका विषय क्या होगा? तो इसका हा अभंग योगी पुरुषाचा महत्व सांगणारा आहे। मतलब ये जो अभंग है बेटा, ये अभंग योगी पुरुष के बारे के महत्व बताया है, योगी पुरुषों के महत्व। तो ये योगी पुरुष, जो योगी पुरुष है, वो कैसे होते हैं, हाँ, और कैसे, मतलब वो देखो उनका मन कैसा होता है, वो कैसे शांत रहते हैं, हाँ, ये सब उसके जो महत्व है, हाँ, ये महत्व को हमको योगी सर्वकार सुखदाता इसके अंतर्गत बताया है। तो उसका विषय होगा बेटा, विषय क्या होगा? कि विषय हमने देखे कि हा अभंग योगी पुरुषांचा महत्व सांगणारा आहे, ऐसा हमको विषय में लिखना है। कवितेतून मिळणारा संदेश। अब हमको ये कविता में संदेश क्या मिलता है बेटा? अभी संदेश क्या है? योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे, हा संदेश या कवितेतून मिळतो। मतलब जो योगी पुरुष है बेटा, ये पानी से भी उसको सर्वश्रेष्ठ माना गया है। इतना शांत गंभीर योगी पुरुष को माना गया है। हाँ, हमको योगी सर्वकार सुखदाता में हमको जो कौन है, संत एकनाथ महाराज जी हैं, इन्होंने हमको संदेश दिया है। ठीक है, क्या संदेश दिया है? कि जो योगी पुरुष है वो पानी से भी श्रेष्ठ होता है। हाँ, ऐसा हमको संदेश दिया है। ये 2 मार्क के लिए है। चौथा देखिए, चौथे में क्या है? प्रस्तुत कविता आवडण्याचे न आवडण्याचे कारण। अभी मैंने बताया बेटा आप लोगों को
कि हमको इसमें आवडली लिखना है, आवड़ण्याचे लिखना है, न आवड़ण्याचे नहीं लिखना है। हमको कोई भी कविता हो पसंद है ऐसा लिखना है बेटा। तो आवड़ली, अब ये कविता जो है ये क्यों हमको पसंद है, आवड़ली, तो इसके कारण लिखना है बेटा। आवडली का कारण है की पाणी एक वेळ सुखी करू शकते, पण योगी हा सर्व काळ सुखी करतो। पानी एक टाइम सुखी कर सकता है, लेकिन योगी जो है, योगी पुरुष, ये सर्व काल मतलब हर समय सुखी रखता है, सुखी करता है। असं इथे सुखी करू शकतो, असं इथे सुखी करतो, असं इथे सांगितलेलं आहे। तर आपण आवडली, पाणी एक वेळ सुखी करू शकते, पण योगी हा सर्व काळ सुखी करते, मतलब ये हर हमेशा सदैव सुखी करता है। ऐसा ही योगी पुरुष को यहाँ पे जो कौन संत एकनाथ महाराज जी ने अपने जो अभंग है योगी सर्वकार सुखदाता, इसमें योगी पुरुष के जो महत्व को बताया है। दूसरा है 5, कवितेतील पुढील 4 शब्दाचे अर्थ लिहा। पांखोबा, पांखोबा, अब यहाँ पे शब्द जो है ये 4 शब्द है बेटा, ये 4 शब्द का अर्थ लिखना है। हाँ, मुख, उदक, जड़, ये सब इसके अर्थ। हाँ, पांखोबा क्या है, मुख क्या है, मुख, उदक, जड। मुख मतलब तोंड, जे मुख आपण जे बोलतो ना, आपली वाणी जे असते। हा, न जड, जड म्हणजे जे पाणी असतो। हा, हे असे उदक, पंखोबा, हा पंख, असे हे सगळे जे आहेत याचे आपल्याला अर्थ लिहायचे आहे। जर इथे जर याच्या जागी जर निर्मळ असेल तर निर्मळचा स्वच्छ लिहायचा आहे। जीभ असेल तर जीभचा आपण शब्द काय लिहू शकतो, जीभचा रसना लिहू शकतो। आपण चखतो, जीभतून आपण जे त्याचा स्वाद घेतो, त्याला आपण जर जीभ असेल तर जीभचा रसना, चव, अशा प्रकारे आपण लिहू शकतो। तर असा हे जे आहे योगी सर्व काळ सुखदाता, या म्हणजे इथे योगी सर्व काळ सुखदाता संत एकनाथ महाराज यांनी एक अभंगची रचना केली आणि रचना करून आपल्याला इथे संदेश दिला आहे बेटा की जो योगी असतो तो सर्व काळ सुखदाता असतो, पाण्यापेक्षा पण श्रेष्ठ त्याला मानण्यात आला आहे। ठीक आहे, असं इथे या आपल्या कवितामध्ये दिलं आहे। ठीक आहे, स्वप्न करू साकार, या स्वप्न करू साकार मध्ये आता हे तुम्हाला सांगितलं आहे किशोर पाठक मगानेच सांगितलेलं आहे की देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न, ठीक आहे, की देशाचे जे भविष्य आहे त्याचं भविष्य उज्ज्वल कसे होणार याचा आपल्याला या कविताच्या माध्यमातून आपल्याला पटवून दिला आहे, आपल्याला सांगितलेलं आहे की आपण स्वप्न जे आहेत ते स्वप्न आपण कसं साकार करू शकतो, हे आपण या कवितामध्ये शिकलो आहोत। कवितेचा विषय काय असणार, विषय काय असणार आहे, देशाच्या उज्ज्वल भविष्याचे काय स्वप्न। त्यानंतर आहे कवितेचा संदेश, संदेश काय असेल, तर असा आपल्याला त्या कविता वाचायच्या आहे मुलांनो। ते 7 कविता जे दिलेल्या आहे मी त्या 7ही कविता तुम्ही वाचा आणि त्या कविता वाचल्यानंतर हे जे तुमच्या स्क्रीनशॉट वर जे क्वेश्चन दिसत आहे याचा स्क्रीनशॉट घ्या आणि कसे क्वेश्चन असतात त्याच्या अनुसार त्या कविताचे वाचन करा आणि त्याचे कवीचे नाव लिहा, विषय लिहा, संदेश लिहा, आवडण्याचे कारण लिहा आणि त्या 4 शब्दांचे जे कवितामध्ये जे शब्द आलेले आहेत त्या शब्दांचे उत्तर तुम्ही शोधून लिहा। ते असे तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहे मुलांनो। काय म्हणतात ते सर्व कविता आहे, या कविताचे सर्व कविताचे तुम्हाला असं म्हणजे रोज प्रॅक्टिस करा एक एक कविताची। 7 दिवस घ्या, 7 दिवस एक कविताला 1 दिवस द्या, तो ऐसे 7 दिवस एका आठवड्यामध्ये 1 सप्ताह में आपकी पूरी कविता पढ़कर होता है। ठीक है, 1 सप्ताह में आप पूरे 7 कविता को पढ़ सकते हो। सर समय हो गया है आपका, ऑलरेडी 15 मिनट ज्यादा हो गए। हाँ दूसरे टीचर को समय कम पड़ जाएगा। हाँ सर, ओके, थैंक यू सर। वेलकम सर।
एक मिनट।